नमस्कार, मी सुजाता. आईपम भारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 4 to 6 मंथ 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणती खेळणी द्यायला हवी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं 2 to 4 मंथ म्हणजे 4 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणती खेळणी द्यायला हवी. जर तुम्ही नवीन आई बाबा झालेले असाल तर तुमच्याकडे ही इन्फॉर्मेशन असायला हवी की लहान बाळांच्या माइलस्टोननुसार त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार त्यांना कोणती खेळणी द्यायला हवी, जेणेकरून लहान बाळांची ब्रेन डेव्हलपमेंट, इमॅजिनेशन पॉवर, क्रिएटिव्हिटीमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होते. आणि मेन म्हणजे बाळाला जास्त स्क्रीनचं ॲडिक्शन होत नाही, म्हणजे बाळ जास्त टी व्ही बघत नाही किंवा जास्त मोबाईल मागत नाही. माझी आत्ता 22 महिन्याची मुलगी आहे आणि ह्या 22 महिन्यामध्ये मी प्रत्येक एजनुसार तिला वेगवेगळ्या खेळणी इंट्रोड्यूस केल्या आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झाला. तिला जास्त स्क्रीनचं ॲडिक्शन झालं नाही. हाच मी माझा एक्सपिरियन्स माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असते. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर कुणी नवीन आई बाबा झालेले असाल तर त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 4 to 6 मंथ म्हणजे 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण कोणती खेळणी इंट्रोड्यूस करायला हवी. त्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करते. जर तुम्ही तुमच्या बाळाला कोणती खेळणी घ्यायला गेला असाल मार्केटमध्ये किंवा मग बाळाला एखादी खेळणी गिफ्टमध्ये आलेली असेल तर त्या खेळणीच्या बॉक्सवरती एज ग्रुप लिहिलेला असतो. काही गरजेचं नाही आहे की हा एज ग्रुप त्या मुलांवरच अप्लाय होईल. काय होतं, काही मुलांना काही खेळणी खूप लवकर समजतात किंवा खूप लवकर आवडतात, पण काही मुलांना काही खेळणी खूप लेट आवडतात आणि खूप लेट समजतात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. जेव्हा मी माझ्या मुलीला 4थ्या महिन्यामध्ये जेव्हा ती 4 महिन्याची झाली त्यावेळेस मी तिला कॅटरस आणलेलं आणि ते कॅटरसला ती बघून घाबरायची. म्हणजे ते कॅटरस जेव्हा तिच्यासारखंच ॲक्टिंग करायचं, तिच्यासारखंच बोलायचं, तर त्याला घाबरायची. परंतु 4-5 महिन्याची जेव्हा ती झाली तर ती कॅटरसबरोबर खूप छान खेळायची आणि अगदी आता 2 वर्षापर्यंत पण ती त्या कॅटरसबरोबर खेळते. म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुमच्या लहान बाळाला एखादी खेळणी आणली असेल आणि ती त्याला आवडली नाही म्हणून ती टाकून देऊ नका किंवा मग नाराज होऊ नका की पैसे वेस्ट झाले. काही दिवसांनी ती त्याला इंट्रोड्यूस करा, काही दिवसांनी ती त्याला खेळायला द्या, कदाचित त्याला ती आवडून जाईल. आता दुसरा अवेअरनेस म्हणजे 4थ्या-5व्या मंथ्समध्ये बाळाला दात यायला स्टार्ट होतात, म्हणजे बाळाच्या हिरड्या यायला स्टार्ट होतात आणि बाळाच्या हिरड्या ह्या सळसळ करतात. म्हणून काय करतं बाळ, ही प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये घालतं. म्हणून जी कोणती खेळणी तुम्ही आणाल ती शक्यतो सॉफ्ट असावी, जेणेकरून बाळाने जरी ती तोंडामध्ये घातली तर त्याला काही इजा होणार नाही. चला तर मग बघूया मी माझ्या मुलीला 4थ्या, 5व्या, 6व्या मंथ्समध्ये कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस केला. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा 4थ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये जेव्हा बाळाला दात यायला स्टार्ट होतात, म्हणजे बाळाच्या हिरड्या सळसळ करतात, त्यावेळेस 4थ्या-5व्या मंथ्समध्ये जेव्हा तिला दात यायला स्टार्ट झाले त्यावेळेस मी तिला अशा प्रकारचे टीथर ऑर्डर केलेले. हे टीथर खूप युजेबल आहेत, म्हणजे खूप कलरफुल पण आहे आणि मेन म्हणजे ते बाळाच्या हातामध्ये बसतात आणि हिरड्या सळसळ करत असताना बाळ प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये घातली. म्हणून हे अशा प्रकारचे 4-5 मी ऑर्डर केलेले. ती तिला स्वच्छ करून मी तिला त्या खेळायला द्यायची आणि ती तोंडात घालायची आणि त्याचा खूप चावा घ्यायची. त्यांनी काय व्हायचं, तिच्या हिरड्या सळसळ करायच्या नाही आणि ती कोणतीही गोष्ट तोंडात टाकायची नाही आणि मेन म्हणजे बाळाला हे तोंडात बोटं घालायची सवय लागत नाही. म्हणून हे अशा प्रकारचे टीथर तुम्ही लहान बाळांसाठी ऑर्डर करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. दुसरी गोष्ट मी तिला इंट्रोड्यूस केलेली ती म्हणजे प्ले जिम, म्युझिकल प्ले जिम. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. हा प्ले जिम मागच्या म्हणजे 3ऱ्या महिन्यातच मी तिला इंट्रोड्यूस केली, परंतु 5व्या-6व्या मंथ्समध्ये पण मला ही खूप यूज झालेली, कारण की तिला हे अशा प्रकारचे कलरफुल टॉय असतात आणि ते पकडण्याचा प्रयत्न करते. आणि मेन म्हणजे मागच्या साईडला एक पियानो आहे. जर तिने ती लाथ मारली त्या पियानोला तर तो पियानोमधून एक म्युझिक स्टार्ट होतं किंवा मग काहीतरी आवाज येतो. ही ॲक्टिव्हिटी त्या प्ले जिमबरोबर तिची व्हायची आणि तिचं त्याच्याबरोबर ती कॉज अँड इफेक्ट हे माइलस्टोन चांगलं डेव्हलप झालं. म्हणजे काहीतरी केल्याने काहीतरी होतं, काहीतरी बटन दाबल्याने कुठंतरी काहीतरी होतं, असं काहीतरी केल्याने काहीतरी होतं. हा माइलस्टोन तिचा डेव्हलप झाला आणि ही ॲक्टिव्हिटी ती 7-8 महिन्यापर्यंत त्या प्ले जिमबरोबर ती खेळायची. ही प्ले जिम पण मला खूप यूज झालेली. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ही पण खेळणी तुम्ही तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. दुसरी खेळणी मी तिला इंट्रोड्यूस करून दिलेली ती म्हणजे म्युझिकल टॉईज. काय होतं, 5व्या महिन्यामध्ये, 6व्या महिन्यामध्ये बाळ हे बसण्याचा प्रयत्न करतं. तर हे म्युझिकल टॉईज काय करायचं, बाळाला जेव्हा तुम्ही मांडीवर घेऊन बसता त्यावेळेस त्याच्यासमोर ते लावून द्यायचे. बाळ त्याचं खूप वेळ निरीक्षण करतं आणि मेन म्हणजे निरीक्षण केल्यामुळे बाळाचा बसण्याचा स्टॅमिना वाढतो. मग असं प्रकारचं कॅटरस असेल किंवा मग बदक किंवा मग पळणारा असा कुत्रा असेल, असे वेगवेगळे प्रकारचे म्युझिकल टॉईज मी तिला 5व्या मंथमध्ये इंट्रोड्यूस केलेले. हे पण तुम्ही तुमच्या बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. दुसरी खेळणी म्हणजे मी तिला इंट्रोड्यूस केलेले ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टेडीज.
काय होतं 5व्या-6व्या मंथमध्ये बाळाचा सेन्स ऑफ ह्युमर हा खूप वाढलेला असतो आणि बाळाला असं कुणीतरी आपलं असं काहीतरी पाहिजे असतं. म्हणून ह्या मंथ्समध्ये मी तिला एकदम वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट टेडीज म्हणजे ॲनिमल्स असेल, त्याच्यामध्ये मग हत्ती असेल किंवा मग कुत्रा असेल किंवा मग एकदम छोट्या बाहुल्या असतात, छोट्या सॉफ्ट टॉईज भेटतात, ते मी तिला इंट्रोड्यूस खूप असे दिलेले आहे खेळायला. तर त्यातून तिने काय केलेलं आहे, एक टेडी तिचा एकदम फेवरेट झालेला. म्हणजे आत्ता ती 1.5-2 वर्षाची आहे. आत्तापर्यंत ती त्याला घेऊनच झोपते. म्हणजे जेव्हा तिने 5व्या-6व्या महिन्यामध्ये तो तिला खूप आवडलेला, तो तिच्याबरोबरच असायचा. म्हणजे तो तिला हातात धरता यायचा. मग कुठं गेलं, जेवायला बसलो तो तिच्याबरोबर किंवा मग कुठं बाहेर गेलो तर तो तिच्याबरोबर. असा एक फेवरेट टॉईज बाळांचा ह्या महिन्यामध्ये 5व्या-6व्या महिन्यामध्ये होऊन जातो. त्यामुळे मग तुम्ही अशा प्रकारचे ऑप्शनमध्ये असतात, अशा प्रकारचे टेडीज पण तुम्ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकतात. जेव्हा ती 5 आणि 6 महिन्याची म्हणजे जेव्हा ती 6 महिन्याची झाली त्यावेळेस तिला मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॉल म्हणजे टेडीमध्येच एक बॉल आलेला किंवा मग आपले साधे असेल तर स्माइलीचा बॉल असतो, तो पण मी तिला इंट्रोड्यूस केलेला. काय होतं 6व्या मंथमध्ये बाळ हे रोलिंग करायला स्टार्ट करतं, म्हणजे पुढं जायला स्टार्ट करतं. आणि जर तुम्ही बाळाला जर छोटे बॉल खेळायला दिले तर बाळ काय करतं, ते बॉलबरोबर खेळतं आणि खेळता ते पडलं की तिथे घेण्याचा प्रयत्न करतं. यांनी बाळाची रोलिंगची पण प्रॅक्टिस होते आणि बाळ एकदम फास्ट रोलिंग करायला चालू होतं. म्हणून तुम्ही 5व्या-6व्या महिन्यामध्ये पण बाळाला बॉल असे इंट्रोड्यूस करू शकता. आता इथं एक मी ॲक्टिव्हिटी सांगते जी मी तिची चौथ्या आणि 5व्या महिन्यामध्ये केलेली, ती म्हणजे तिला आरसा इंट्रोड्यूस केलेला. आता आरशाबद्दल म्हणजे मी खूप आजूबाजूला मला खूप जणांनी सांगितलेलं की आरसा हा बाळाला दाखवू नको, कारण की आरसा जर बाळाला लहान मुलांना दाखवला, 4-5व्या महिन्याच्या मुलांना जर दाखवला तर बाळाला दात येत नाही किंवा मग बाळाचं म्हणजे भरपूर काय मला सांगितलेलं. परंतु मी दाखवलेला नव्हता तिला आरसा, पण हॉलमध्ये माझी एक स्लाईड होती आणि तिला मी जेव्हा खेळायला टाकायची तर ती ते पटकन त्या स्लाईडमध्ये जाऊन बघायची आणि त्याच्याबरोबर त्या स्लाईडबरोबर म्हणजे ते स्लाईडमध्ये तिचं ते प्रतिबिंब दिसायचं आणि तिला असं वाटायचं कोणीतरी बाळच माझ्याबरोबर खेळतंय आणि ती त्याच्याबरोबर खूप वेळ 15-20 मिनटं एंगेज राहायची. इथं व्हिडिओमध्ये बघू शकता खूप वेळ ती एंगेज राहायची आणि मग मी तिला आरसा इंट्रोड्यूस केलेला, मग तिला रिअल मी आरसा दाखवलेला. ती त्याच्याबरोबर खूप एन्जॉय करायची. आरशाने काय होतं, जर तुम्ही बाळाला 5व्या-6व्या मंथ्समध्ये आरसा दाखवला तर बाळाचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, बाळ लवकर चालायला सुरुवात करतं आणि बाळ खूप ॲक्टिव्हिटी करतं. पण असं एक मिथ आहे की बाळाला आरसा दाखवू नये. मला याच्यात कुठलंही लॉजिक वाटलं नाही, म्हणून मी 5व्या-6व्या मंथ्समध्ये पर्यंत तिला आरसा दाखवायचा. अगदी ती 12 महिन्यानंतर तर कपडे जर तिला नवीन घातले तर ती आरशात बघायला जायचं, इतका तिचा आरसा प्रिय झाला होता. म्हणून तुम्ही 5व्या-6व्या मंथ्समध्ये पण बाळाला आरसा दाखवू शकता. ह्या होत्या सगळ्या 6 महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस करायला हव्या, मी कोणत्या खेळणी इंट्रोड्यूस केल्या. ह्या सगळ्या खेळणी मी माझ्या बाळाला 6व्या मंथपर्यंत इंट्रोड्यूस केल्या. एकदम राईट खेळणी आहेत, म्हणजे 4थ्या, 5व्या, 6व्या मंथमध्ये तुम्ही तुमच्या बाळाला ह्या इझिली घेऊ शकता. तुम्ही बघाल बाळ खूप वेळ याच्याबरोबर एंगेज राहतं आणि याने काय होतं, बाळाला खेळायची सवय लागते, खेळणींबरोबर एंगेज राहायची सवय लागते. बाळाला टीव्हीचं आणि स्क्रीनचं ॲडिशन होत नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 6 to 12 मंथ म्हणजे 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला कोणत्या खेळणी द्यायला हव्या. ॲक्च्युली भरपूर असे गेम मी तिला ह्या 7व्या-8व्या महिन्यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं. काय होतं, 6व्या महिन्यामध्ये बाळ हे वरचं अन्न खायला स्टार्ट होतं आणि 6व्या-7व्या मंथ्समध्ये बाळ छान जेवतं. पण 7-8 मंथ्स म्हणजे जेव्हा बाळ 8-9 महिन्याचं होतं त्यावेळेस बाळाला आई ही फोन देऊन बाळाला जेवायला घालते. परंतु नाही, मी वेगवेगळे त्याच्यासाठी गेम आणलेले आणि ती गेम घेऊन गेम खेळता जेवण करायची. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशाच वेगवेगळ्या प्रकारचे गेम मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी नवीन आई बाबा झालेलं असेल तर त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा.